गाईज फायनली आता आम्ही पोहोचलोय. आता आम्ही उतरतोय. हे आता जस्ट आम्ही उतरले. हे लोक उतरत आहेत. आता मी आता तुम्हाला सांगते की आता आम्ही एक्झॅक्ट पोहोचलो कुठे. तर आम्ही आलो आहे रत्नागिरीला. रत्नागिरीला म्हणजे एक इव्हेंट आहे, तिकडे आम्ही चाललो. म्हणजे आम्ही नमनची स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतलेला. तर आज प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे. तर आम्ही आज त्याच कार्यक्रमासाठी आलो आहे इकडे. मी सोनाली आणि निखिल आहोत आम्ही. तर आता बघूया आम्ही कुठून कसं जातो. आत्ताच आम्ही उतरलो आहे रत्नागिरी स्टेशनला. आता आम्हाला माहिती नाही तिथून कसं जायचं आहे ते. तर आता आम्ही कॉल किंवा मॅसेज रोहितला कॉल करून विचारतो कुठून कसं जायचं आहे. मी आता बघूया. हे बघा निखिल आणि इकडे ढापणी. तर गाईज आता बघूया ह्याच्या पुढची मजा काय आहे, कारण की तिकडे खूप ब्लॉगर खूप सारे येणार आहेत. ते बघूया चलो. तर गाईज आता आम्ही लोकेशन सर्च करतोय. हा माझा भाऊ निखिल सर्च करतो आणि ढापणी बघतं. गाईज फायनली आता आम्ही पोहोचलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. इथे तुम्हाला दिसतच असेल. आणि गाईज खूप भारी इकडचा व्ह्यू आहे, एक नंबर आहे बघा. तुम्हाला दाखवते. इकडे लिहिलेलं पण आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. खूप भारी असं व्ह्यू आहे. आता आम्ही बघतो. अजून आम्ही काही खाल्लेलं नाही. आधी पहिले खातो पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आम्ही जातो डायरेक्ट तिकडे. तर गाईज मी तुम्हाला सांगते आज आम्ही रत्नागिरीला का आलो. तर आम्ही निखिलने इंस्टाग्रामवरती एक रील पोस्ट केली असेल, तुम्ही माझ्या आय डीवरती पण बघू शकता. कोकण कन्या त्या आय डीवरती मी पोस्ट केलेली आहे. तर त्या रील्सचं आज प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे एक कार्यक्रम ठेवलेला आहे जे लोकांना प्राईज भेटणार आहे. तर त्यासाठी आम्हाला रत्नागिरीला बोलवले. तर आम्ही पण रत्नागिरीला आलो. तर आता बघूया तिकडे जाऊन काय मजा येते, काय अजून किती क्रिएटर्स येत आहेत तिकडे, कोण कोण भेटतं आहे, काय होतं ते मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा गाईज. खूप जास्त मजा येणार आहे, कारण की आता आम्ही तिथे पोचतो. तर मी तुम्हाला दाखवते तिकडे अजून खूप मोठे मोठे निखिल, जो कोकणी निखिल आहे ते येणार आहेत. खूप सारे असे येणार आहेत. तर तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. खूप जास्त मजा येणार आहे. ओके. तर आता आम्ही चाललो. तर बघतो आम्ही कशाने जातो. ठीक आहे. ते पण मी तुम्हाला सगळं दाखवतो. गाईस व्ह्यू बघा कसलं भारी वाटतं इकडे. इकडे बघते काहीतरी खायला शोधते. इकडे वडापावचं होतं पण सोनाली खात नाही. सो आता आम्ही काहीतरी दुसरा बघतो आणि मग जातो तिकडे फटाफट. ओके. तर गाईस इकडे एकदम भारी आहे. भारी एकदम. फुटपाथ हम फुटपाथ से जा रहे हैं. पुढे बघ कसं आहे. तर गाईज इकडचं हे बघा किती भारी आहे. सावरकर हॉल. तर गाईज आधी खायचं आणि आधी आम्ही तिकडे पोचतोय, कारण की ते खूप लांब आहे. आम्ही हॉटेलला जातोय. तिकडे आता आम्ही चाललोय नाट्यगृहामध्ये पहिले चाललोय आणि मग त्याच्यानंतर मग आपण ब्लॉगिंग करतोय आणि मग तर गाईज फायनली आता आम्ही तिकडे त्या लोकेशनला पोहोचलो. आणि गाईज तुम्हाला मी काय सांगू, मला बोलायला सुधरत नाही की मी काय बोलू आता. आणि तुम्हाला तर माझ्या चेहऱ्यावरनं समजतच असेल मी किती खुश आहे गाईज. आज मी त्या म्हणजे लोकांसोबत बसणारे जे क्रिएटर्स आहेत मोठे मोठे, त्यांच्यासोबत मी बसणार आहे. ही खूप प्राऊडची मुवमेंट आहे गाईज आज माझ्यासाठी. आई लोक आपण पोहोचलोय आता नाट्यगृहामध्ये. हां गाईज पोहोचलोय. पण आता असं धगधग एकदम वाटते ना. आणि गाईज तुम्हाला असं मी सांगू पण नाही शकत किती भारी वाटते आम्हाला आज. एवढं असं चांगलं आम्ही हे केले. हां हे बघा गाईज इकडे नाट्यगृह. तर गाईज एकदम असं नाचा विचारायचं माझं मन करते. तर गाईज खूप मोठे मोठे क्रिएटर्स येणार आहेत इकडे आणि आज त्यांच्यामध्ये आम्ही आहोत. हे खूप प्राऊडची गोष्ट मला वाटते. आणि आता बघू ह्याच्यानंतर अजून काय होईल काय नाही. तर गाईज आता आम्ही आले हॉटेलमध्ये. आता ऑर्डर देतो, खातो फटाफट आणि फटाफट जातो, कारण की तिकडे पण कार्यक्रम चालू झाला असेल. कारण की 3:30 वाजता. हां चालेल. हां हाफ घे.
तरी पण काही पेटपूजा करण्याचं आत्ता मन नाही करत आहे, पण थोडंसं आम्ही काय खाल्लेलं नाही म्हणून खाते. कारण काही खाणं इम्पॉर्टंट आहे. त्या लोकांना बघून गाईस खूप जास्त मजा येणार. मला माझ्या स्माईलवर समजत असेल. मी एकच गोष्ट डबल टिबलला बोलत असते, पण काही मला समजत नाही मी काय करते. पण तुम्ही बघा शेवटपर्यंत. ब्लॉग खूप भारी मजा येणार आहे. गाईज आता इथे आम्ही हे ऑर्डर दिले आणि ही बोलते की मला धगधग होतो आहे, मला कसं तरी होतं आहे. ते नाही ती खात पण नाही. हे टाईमपास दिले खायला ते पण नाही खाते. बोलते मला कसं तरी वाटतं. काय होतं सोनाली? एकदम धगधग 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 होतं. धगधग हो रहा है ना अभी को क्या करना मेरे को नहीं हो रहा है. पण गाईज खूप भारी वाटते. नर्वस फिलिंग आहे थोडीशी, बाकी काय नाही. तुमच्या चेहऱ्यावरनं तर मला दिसत असेल नर्वस फिलिंग, आणि आमच्या चेहऱ्यावरनं दिसत असेल की आम्ही खूप जास्त खुश आहोत. तर गाईज इथे आता आम्ही कुकर राईस मागवले आणि आता खातो आहे बघा. बुक्कड लोक फटाफट खात आहेत आणि मग आम्ही जाऊ लागेल. तर गाईज आता आम्ही फायनली आतमध्ये आलो आहे. रजिस्ट्रेशन चालू आहे आणि आता गाईज इथे एक क्रिएटर दिसत आहेत आम्हाला. खूप भारी वाटते. आता बघूया हिचं पुढे अजून कसं होते. तिकडे आतमध्ये मला व्हिडिओ काढायला भेटली तर मी काढणारच आहे. आणि आता बघूया अजून पुढे काय काय तर फिक्स आहे. तर गाईज फायनली आता आम्ही आतमध्ये एंट्री घेतो आहे. तुम्हाला मी दाखवते. कशाला आपला मोबाईल वाचला ना. चल ना बघू पुढे. तिथे चल ना मध्ये बसू. तिथे ये ना मध्ये बसू. असं पण तर मी करणारच ब्लॉग. तर गाईज आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आता आम्ही सीट बघतोय बसायला आम्हाला. आम्ही एकदम मिडलमध्येच बसतो म्हणजे एकदम प्रॉपर आम्हाला दिसेल सर्व. इथे बसू. आता आम्ही सगळे इथे बसलो आहे. ना गाईज एकदम समोरचा नजारा एकदम बघून आहे ना बघा. भारी फिलिंग येते. भारी फिलिंग होती. येस, बोलू नाही शकत आम्ही. आता कंटिन्यू राहतो मी ब्लॉगमध्ये. पुढे काय होईल कोण येईल सगळं तुम्हाला मी दाखवून देतो. ओके चला बाय बाय. ढकनी काही नुसती जिथे जाते तिथे नुसती स्नॅप काढत बसते. चला तुम्ही व्हिडिओ बनवता, तुम्ही ब्लॉग बनवते मी स्नॅप टाकते. काहीच आम्ही व्हिडिओ बनवते ना म्हणून ती स्नॅप टाकून सांगते की हां आम्ही इथे गेलेलो. मग ती माणसं बघते. फोन दे ना माझं. ओके ऍक्शन नाही बोललो. मग? रोल कॅमेरा ऍक्शन बोललो. एक चुटकी तिंदुल की कीमत तुम क्या जानो तिलक बाबू. औरत की दिल का ताज होता है एक चुटकी तिंदुल तिंदुल तिंदुल. काय झालं तर ताई बोलता. मी काय म्हणते तत्ता वाटला माझा रोमॅन्टिक सीन. तुझा रोमॅन्टिक सीन तर गाईज आता आम्ही आलो कार्यक्रमावरून. तर आता आम्ही चाललोय घरी.